मेथीचा 2 प्रकारचा नाश्ता आपण बनवला आहे. एक बनवले आहेत कटलेट, ज्याच्यामध्ये रवा, मैदा, बटाटा हे नाही आहे आणि दुसरी बनवली आहे मेथी ढोकळी. चला तर सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा धने, जिरे, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे 3-4 तुकडे असेच वाटून घेतले आहेत जाडसर. एक जुडी मेथी तोडून साफ करून स्वच्छ करून धुवून ठेवली आहे. अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी ओट्स. पोहे धुतो तसे आपण दोन्ही धुवून एका भांड्यात काढून घेतला आहे. ओट्स नसतील तर 1 वाटी पोहे घेऊन तुम्ही धुवून ठेवले तरीसुद्धा चालेल. मेथी अशी हातानेच आपण तोडून घ्यायची आहे, कापून किंवा चिरून घ्यायची नाही. आता पोहे आणि भिजवलेले ओट्स आपण एकत्र छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, हळद, लाल तिखट, हिंग आणि 1 चमचा पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ टाकलं आहे. 2 कांदे उभे काप करून याच्यामध्ये छान चुरून घ्यायचे आहेत आणि थोडी थोडी मेथी टाकायची आहे आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे आणि चाट मसाला 1 चमचा साधारण टाकायचा आहे. आपण मीठ टाकल्यामुळे मेथीला आणि कांद्याला छान पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून पीठ एकसारखं करून घ्यायचं. इथे आपण पाण्याचा वापर करत नसल्यामुळे पीठ थोडंसं असं ओबडधोबडच आपल्याला हे मळून ठेवायचं आहे आणि तेलाचा हात लावून आपण ह्याची अशी ढोकळीसारखी किंवा मेंदू वड्यासारखा शेप देऊन घ्यायचे आहेत. हे तुम्ही पोट भरून खाऊ शकता. हेल्दी आहे. रवा, मैदा, बटाटा इथे कुठेही वापरला नाही आपण. चाळणीमध्ये मी हे उकडून घेतले आहेत. 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर हे छान उकळून घ्यायचे. उरलेल्या पिठाच्या मी अशा टिकी बनवून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर पॅन तापायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपले हे ढोकळीसुद्धा उकडून झालेले आहेत. अगदी 4 चमचे तेलामध्ये आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये भिजवलेले पोहे आणि ओट्स आहेत. फक्त अर्धा चमचा बेसन आहे. ते छान खरपूस भाजलं जावं मेथीसोबत, कांद्यासोबत, म्हणून आपण शॅलो फ्राय करत आहोत. तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तरीसुद्धा करू शकता, पण असे सुद्धा छान खुसखुशीत होतात. शिवाय आपल्या आवडीचे मसाले टाकून तुम्ही हे दोन्ही रेसिपी बनवू शकता. ही डाळची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. आंबट तिखट गोड डाळ आहे. या ढोकळीवर टाकून तुम्ही अगदी भाकरी आपण चुरून खातो तसं खाऊ शकता. खूप छान लागतं. करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.